प्रणव आणि धीरज. बॉलर नेम प्लीज. 7 सलामीचा षटक घेऊन येतोय तो 7. सामना करेल तो धीरज. हवा भरली काय हवा भरली ती पंक्चर टायर हवा म्हणजे समजलं तुला. दरम्यान 7 सज्ज होतोय आपला बॉलिंग मार्कवर. हा फलंदाज अतिशय सुरेख फटका. चोरटीत धाव घ्यायची होती या ठिकाणी. नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला मात्र थांबवलं. निश्चितपणे धावचित झाले असते जर कॉल चुकला असता या ठिकाणी. तर हा सुंदर फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका. 4 धावा या ठिकाणी वसूल करतात चिपळूणचे फलंदाज. आपल्याला साध यांच्याकडून मात्र तितकंच सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करतात ते चिपळूणचे फलंदाज. पुढे सरसावून फ्रंट फुटवर फटका. लॉंग ऑफच्या हातात सरळ चेंडू. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. धाव काही मिळत नाहीये. चोरटी धावण्याचा प्रयत्न होता मात्र धाव काही झालेली नाही. धाव संख्या स्थिरावलेली 4. सुंदर फटका, थ्रो. आणि थोडस नाराज या ठिकाणी यष्टिरक्षकावर. कर्णधार बाउन्सरचे कर्णधार. धाव संख्या 5. कृपया आपण याची नोंद घ्या. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पुढचा चेंडू 7. सामना करतोय तो सुंदर असा फलंदाज, शैलीदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रिव्हर्सचा फटका. धाव संख्या वाढते ते चिपळूण संघाचे 9. आता मात्र सिल्ली पॉइंटला एक खेळाडू तैनात केलाय तो बाउन्सर संघाने. हा सुरेख फटका सिल्ली पॉइंटच्या अतिशय जवळून. धाव संख्या 13. सिल्ली पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या अतिशय जवळून हा फटका मारला आणि 4 धावा वसूल केल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 13. दुसरं षटक कोण घेऊन येईल बाउन्सर 9 संघासाठी. बाउन्सर 9 हा खेळतोय तो आंबेड क्रीडा नगरीमध्ये. आणि तितकाच दर्जेदार आणि तुल्यबळ असा समोरचा चिपळूण तालुक्यातील चिपळूण 9 हा संघ. अपील होतंय. पंचांकडे दाद मागितली जाते. फलंदाज बाद होतो या ठिकाणी. झेलबाद या ठिकाणी. आणि या फलंदाजाने स्वतः खेळाडू वृत्तीने अंपायर काही निर्णय द्यायच्या आतच स्वतः क्रीज सोडून फलंदाज बाहेर पडला होता. याला म्हणतात खऱ्या खेळाडू वृत्तीचं दर्शन. काही निर्णय हे थोडे संभ्रमाचे असतात. पुढचा चेंडू सुंदर फटका. 4 धावा वसूल करतोय. धाव संख्या वाढून होते 17. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धाव संख्या 17. पुढचा चेंडू सामना करेल चिपळूणचा फलंदाज. सुरेख तारतम्य कॉल दिला होता. वेट. निश्चितपणे धावचित होण्याचा धोका होता या ठिकाणी. सुरेख फटका. 4 धावा पुन्हा एकदा. धाव संख्या वाढून होते 21. चेंडू. आता मात्र धाव बाद होणारा हा खेळाडू. डायरेक्ट हिट केला होता त्या ठिकाणी लांगॉनच्या क्षेत्ररक्षकाने. चेंडू थेट यष्ट्यांवर आणि धाव काही पूर्ण होत नाहीये. फलंदाज बाद होतोय. धाव संख्या स्थिर राहिलेली 21. संघासाठी
आतापर्यंत 8 धावा दिल्या या षटकामध्ये गोलंदाजाने. दरम्यान पुढचा चेंडू रिव्हर्स मारायचा होता, चेंडू मात्र बॅटवर काही कनेक्ट झाला नाही आणि धावसंख्या स्थिर होते 21. आणि तिसरं आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो बाउन्सरचा गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. अफवान. तिसरा आणि अंतिम षटक या सामन्यातील. सामना करेल चिपळूणचा फलंदाज. वाईड चेंडू पंच सुहास आंबेकर घोषित करतात. वाईड अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या होती ती 22. पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. फटका, चुकलेला फटका. निश्चितपणे फलंदाज बाद होणार आहे या ठिकाणी. टॅप करायचा होता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जात. धावसंख्या थांबलेली 22. आपण पुन्हा एकदा सज्ज होतो आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल तो फलंदाज चिपळूणचा हा भारभक्कम टेस्टीचा फलंदाज. अफान पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. हा सुरेख फटका, कॅप शॉट. लॉंग ऑन आणि मिड विकेट यांच्या मधून मारलेला कॅप शॉट. 4 धावा वसूल करतोय चिपळूणचा फलंदाज. आपल्या संघासाठी स्कोर बोर्ड हलता ठेवण्याची जबाबदारी पार पडतोय. धावसंख्या वाढून होते 26. पुन्हा एकदा अफान. सुरेख गोलंदाजी. स्वीप करायचा होता मात्र चेंडू काही कनेक्ट झाला नाही. चेंडू जातोय तो पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव मात्र पूर्ण होते. स्कोर बोर्ड हलता ठेवण्यात पुन्हा एकदा यशस्वी होतात त्याची पुन्हा फलंदाज. धावसंख्या वाढून होते ती 27. पुन्हा एकदा आपण सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. रिव्हर्स करायचा होता. वाईड. खूपच डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि आता मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय चिपळूण संघाच्या फलंदाजाकडून. धावसंख्या वाढून होते ती 32. आपण निश्चितपणे थोडस दबावाखाली खेळताना दिसतोय आपल्याला. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय तो चिपळूणचा हा फलंदाज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि हा मात्र बॉल राईट आहे. निर्धाव चेंडू पंच घोषित करतात. सुरेख चेंडू फेक या ठिकाणी पाहायला मिळाले. सुंदर कमबॅक. निर्धाव चेंडू अफानचा. हा फटका, हा चेंडू सुरेख चेंडू आणि दरम्यान षटक संपतोय. धावसंख्या स्थिरावलेली 32. बाउन्सर 9 संघाला हा सामना जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान. संघासमोर 33 धावांचं आव्हान ठेवलंय. गोलंदाज चंदन डाव्या हाताने गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने राऊंड द विकेट मारा करतो चंदन. हा सुंदर फटका, सुरेख फटका म्हणावा लागेल. 4 धावा. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला तिथे संधी नव्हती हा चेंडू अडवण्याची. पहिला चेंडू. स्वागत केलंय. स्वॅगचे स्वागत चंदनचा आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्या वाढून होते 5. चंदनवर थोडस तडपण येतंय. पुन्हा एकदा पाहूया चंदन. सुरेख चेंडू आणि आता मात्र वाईड घोषित करतात. अवांतर धाव. दरम्यान पुढचा चेंडू चंदनचा. सामना करेल तो बाउन्सरचा फलंदाज. हा सुंदर फटका. तितकं सुरक्षित रक्षण. डायरेक्ट हिट केला होता. हलकीशी दाद मागतायत स्क्वेअर लेग अंपायर स्वप्नील सुर्वे. ही दाद फेटाळत आहेत. फलंदाज नाबाद.
पुन्हा एकदा चंदन आपले बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय लेफ्ट हँड राऊंड चंदन. हा मात्र अवांतर चेंडू चंदनचा. धावसंख्या वाढून होते ती 7. सुरेख फटका होता स्लीप मध्ये. मिड विकेटचे खेळाडू एक धाव मात्र पूर्ण होते. या ठिकाणी धावसंख्या वाढून होते ती 8. पहिला षटक प्रगतीपथावर सरासरी 11च्या सरासरीने धावा करायच्या 3 षटकांमध्ये. 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी बाउन्सरमॅन संघाला. सुरेख फटका पाहायला मिळतोय. 4 धावा वसूल करतोय. दरम्यान फलंदाज थोडीशी दाद मागतोय. माझ्या मते चंदनच्या ऍक्शनवर ही दाद मागितली जाते. पंचाने निश्चितपणे लक्ष ठेवायचं आहे चंदनच्या ऍक्शनवर. हा चेंडू खराब चेंडू अवांतर धाव. संघाची धावसंख्या वाढून होते 13. सुरेख फटका आडव्या हाताने गोलंदाजी करताना दिसतो ते चंदन. तरी सुद्धा अतिशय शैलीपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाउन्सरमॅन संघाकडून खेळताना पाहतोय आपण. धावसंख्या वाढते 17. कोणत्याही प्रकारचं दडपण दिसत नाही या फलंदाजावर. चंदन मात्र सतत आडव्या हाताने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. आणि पंच स्वप्नील सुर्वे या ठिकाणी नो बॉल घोषित करतात वारंवार वॉर्निंग देऊन. आणि पुन्हा एकदा पहिला षटक प्रगतीपथावर चंदन सामना करेल बाउन्सरमॅनचा फलंदाज. आणि हा सुरेख चेंडू वेध घेतोय तो लेग स्टिकचा. बोल्ड पहिला धक्का बाउन्सरमॅन संघाला या ठिकाणी. मात्र धावसंख्या काहीसं महागडं षटक चंदनचं. धावसंख्या 18. आता पाहूयात कोणत्या प्रकारची कामगिरी करतात चिपळूण संघाचे गोलंदाज. 12 चेंडू आणि 15 धावा. पाहूया या ठिकाणी गोलंदाज कोणत्या प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी चिपळूणच्या. हा सुरेख फटका अतिशय सुरेख फटका. क्लेवर शॉट. विराट कोहलीच्या शैलीमधला खेळाला हा शॉट. 4 धावा वसूल करतो या ठिकाणी फलंदाज. धावसंख्या वाढून होते 22. सुरेख फटका. चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होत आहेत. सुरेख थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या वाढून होते 23. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावा. 10 चेंडू आणि 10 धावा. चालू सामन्यातील दुसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र एक चोरटी धाव घ्यायची होती. मात्र स्ट्राईकचा फलंदाज अफान या ठिकाणी कोणती दाद देत नाहीये. स्कोर स्थिरावलेला 23. दुसरं षटक प्रगतीपथावर. फटका होता. स्लिपचा फटका आणि डायरेक्ट हिट. नाही सॉरी हा जो यष्टी गोलंदाजाच्या हाताने पडला होता हा स्टंप. त्यामुळे पंच नाबाद घोषित करतात या ठिकाणी. बाद झाला असता आणि 1 धाव कमी झाली असती. धावसंख्या वाढते 24. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. केवळ 2 चौकारांची औपचारिकता या सामन्यामध्ये. पाहूया कोणत्या प्रकारची कामगिरी करतात बाउन्सरमॅनचे फलंदाज. सुंदर फटका. स्वीपचा फटका. 4 धावा वसूल करतात. धावसंख्या वाढून होते 28. आता मात्र 7 चेंडू आणि 5 धावा.
7 चेंडू आणि 5 धावा. रेख फटका. आता 4 धावा वसूल करतायत खराब क्षेत्ररक्षण. खरं तर हातात होता हा चेंडू, मात्र वळवला होता आणि केवळ 1 धावेची औपचारिकता. या सामन्यामधील विजयी संघ खेळेल तो दुद्धम टायगर्स या संघाबरोबर क्वार्टर फायनलचा सामना. कृपया आपण नोंद घ्यावी. दरम्यान तिसरं षटक, तिसरं आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 1 धाव. केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये, लेकिन बोला जाता है क्रिकेट इज अ गेम ऑफ द चार्ज. आणि हा रिव्हर्सचा प्रयत्न, 4 धावा. सामना बाउन्सर 9 संघ विजयी होतो या ठिकाणी. या चिपळूण विरुद्ध 9 स्टार कडवई.